सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. ग्रामीण रुग्णालय इगतपुरी, जिल्हा नाशिक इथं दिनांक 13/4/2026 रोजी वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत पथक यांच्यामार्फत आज या आरोग्य संस्थेत आरोग्य संबंधित सेवेत येणाऱ्या अडीअडचणींबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रदीप इंगोले व इगतपुरी नगर परिषद इगतपुरी येथील विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवक देखील उपस्थित होते. दरम्यान वरिष्ठ कार्यालयातून भेटीस आलेले अधिकारी यांनी या आरोग्य संस्थेच्या आवारात असलेले ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित करण्याबाबत वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसं ट्रॉमा केअर सेंटर लवकरात लवकर कार्यान्वित करण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याबाबत मौखिक आदेश देण्यात आले. यासंबंधी डॉक्टर स्वप्नील सांगळे, OSD आरोग्य विभाग मुंबई आणि जिल्हा शल्यचिकित्सक नाशिक तसंच माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसंच सर्व नगरसेवक इगतपुरी तालुका यांनी भेटीदरम्यान महत्त्वाच्या सूचना तसंच मोलाचं मार्गदर्शन केलं. मी डॉक्टर स्वप्नील सांगळे, जॉईंट डायरेक्टर रुग्णालय मुंबई. मला भेटीला आपलं इगतपुरीला जे परवा भुसे साहेबांकडे आपण सगळी तक्रार केली आणि साहेबांनी आरोग्यमंत्र्यांना फोन लावून इथल्या समस्यांविषयी अवगत केलं होतं. साहेबांना त्याविषयी ऑलरेडी कल्पना होती आणि ते नियोजनातच होतं इगतपुरीला भेट देण्याविषयी. साहेबांचा नाशिक दौराही होता. मात्र आता मला तातडीने साहेबांनी आदेश दिले की आपण इगतपुरीला जाऊन काय समस्या आहे आणि कशा त्या लगेच सोडवता येतील याचं नियोजन करा. इथे आल्यानंतर तसं बघायला गेलं तर वास्तविकता समस्या फार कमी आहे. फक्त समन्वयाचा अभाव आणि थोड्या इच्छाशक्तीचा कमतरता जाणवली. पण मला असं वाटतं की इथे आपल्याकडे मुबलक डॉक्टर्स उपलब्ध आहेत, नर्सिंग स्टाफ पूर्ण आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांपासून सिक्युरिटीपर्यंत सर्व पदं व्यवस्थित भरलेली आहेत. तर इथे काम करण्यासाठी पोषक वातावरण आहे. ट्रॉमा केअरशी संबंधित थोड्या अडचणी आहे की ज्या हँडओव्हर घेताना बिल्डिंगच्या कम्प्लिशनशी रिलेटेड काही टेक्निकल इश्यूज आहेत. ते आम्ही CS सरांना, RMOंना सांगितलेलं आहे की त्याच्या टेक्निकॅलिटीज सगळ्या बघून घ्या आणि त्याच्यातल्या अडचणी वर्कआउट करून आपल्याला ट्रॉमा सेंटरचं काही बाकी काम राहिलेलं आहे ते पूर्ण करून घ्या. बाकी येणाऱ्या 8 दिवसात आपल्या ह्या रुग्णालयामध्ये, ग्रामीण रुग्णालयामध्ये एक बालरोग तज्ज्ञ जे आता कार्यरत आहेत, भूलतज्ञ इथे कार्यरत आहे. इथे CS आणि RMO यांना मी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की आपण त्वरित इथे एक गायनेकॉलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून इथे डिलिव्हरीचंही प्रमाण वाढेल आणि गरज पडल्यास इथेच सिझर होईल. या दृष्टीने आम्ही पावलं उचलत आहोत आणि गर्भवती मातांना, जोखमीच्या गर्भवती मातांनाही आपल्याला इथे सर्व सर्व्हिसेस देता येईल. एवढं मात्र आजच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो की 8 दिवसात या सर्व्हिसेस सुरू होतील आणि आपल्याकडे हाडांचेही स्पेशलिस्ट डॉक्टर इथे उपलब्ध आहेत. तर त्याच्यासाठी फक्त आपल्याला जे अपघात वगैरे होत आहे त्याच्यासाठी इमर्जन्सी सर्व्हिसेसचा एक ब्लॉक आपण लगेच इमिजिएटली चालू करू. फक्त ऑपरेशन थिएटर कार्यान्वित करण्यासाठी काही जी इक्विपमेंट लागतात, सियाम वगैरे सारखी, त्याची जमवाजमव म्हणा की दुसरीकडे जिथे उपयोगात येत नाही ते इकडे हलवणं किंवा DPDC किंवा वरिष्ठ पातळीवरनं त्याची मागणी करून ते उपलब्ध करणं. याला जो काही काळ जाईल तेवढ्या काळापुरता ऑपरेशन्स थोडे बाकी राहतील. जर ते लगेच दुसरीकडनं आपल्याला कुठे उपलब्ध झालं तर मी तुम्हाला 100% सांगतो की 1 मेलाही ट्रॉमा केअर युनिट आणि हे रुग्णालय अतिशय सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने कार्यान्वित झालेलं असेल. मात्र आजपर्यंत जो गलथानपणा झाला आहे त्याच्यावर ही जबाबदारी कुठेतरी फिक्स करण्याचे मला आरोग्यमंत्र्यांनी एकदम स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या होत्या आणि त्या पद्धतीने मी जे वैद्यकीय अधिकारी इथे मुख्यालयी राहत नाही त्यांचे HRA आजच बंद करायला लावलेले आहेत. वैद्यकीय अधीक्षकांनी जे नियंत्रण ठेवलं पाहिजे त्याच्यात कुठेतरी नियोजनाचा अभाव असल्यामुळे त्यांनाही मी कारणे दाखवा आणि त्यांचाही HRA बंद करत आहे. आणि या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यामध्ये कुठेतरी RMO म्हणजे बाह्य संपर्क निवासी वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक हे कमी पडलेले आहेत. तर त्यांनाही मी ज्ञापन देऊन त्याबद्दल कारवाई करत आहे आणि सर्व कारवाईचा आढावा मी एक साहेबांना सादर करतो. महत्त्वाचं की पोस्टमार्टमला अडचणी निर्माण होतात, तिथे वेळेवर पोस्टमार्टम होत नाही. त्याबाबत मी माहिती घेतली तर पोस्टमार्टम होत आहेत. त्याच्यात काही अडचणी येत आहेत की बॉडीची रखरखाव आणि तो प्रोटोकॉल डेकोरम मेंटेन करण्याला थोडी अडचण निर्माण येते. मात्र जर आपण ह्या गोष्टींविषयी जर अभ्यास केला आहे तर त्याच्यात मी डॉक्टरांना सूचित केलं आहे की पोस्टमार्टम करणं हे पूर्णतः वैद्यकीय अधीक्षक यांचे काम आहे. त्यांना सपोर्टिव्ह स्टाफ म्हणून आपले स्वीपर काम करतील आणि त्यासाठी स्वीपरला जे ट्रेनिंग लागेल ते जिल्हा
स्तरावर ट्रेनिंग लावून मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून आपण फॉरेन्सिक मेडिसिनच्या माध्यमातून त्या स्वीपर्सला चांगलं ट्रेनिंग देऊन आपण तीही व्यवस्था इथे आणि इथेच नाही तर पूर्ण जिल्ह्यात कसं कार्यान्वित होईल याचं नियोजन आम्ही करू. आणि जिल्हा शल्य चिकित्सक इथे आहे, सर्व सूचना त्यांना त्या बाबतीत दिलेल्या आहेत. त्याचा आम्ही पण आढावा घेत राहू आणि त्या सर्व कार्यान्वित झाल्याशिवाय आम्ही म्हणजे शांत बसणार नाही असे आदेशच साहेबांनी वैयक्तिक दिलेले समोर येत आहेत. मागच्या वर्षामध्ये थोडी अडचण डिझेलच्या अनुदानाची मागे पुढे झाली, मात्र डिझेलचं अनुदान हे येतं आणि डिझेलचा पूर्ण पैसा दिला जातो. इथे डिझेलच्या अनुदानामुळे रुग्णवाहिकेच्या वापरावर काहीतरी अडचणी किंवा नियमित हे आली आहे असं मला कळलं. मात्र डिझेलचा पैसा वेळोवेळी आमचं या वर्षाचं आता पुढील वर्षाचं आर्थिक नियोजन इतकं सुदृढ केलेलं आहे की सर्व गोष्टी वेळेवर टप्प्याटप्प्यात आर्थिक नियोजनामुळे त्या उपलब्ध होतील. पगारापासून तर डिझेलपर्यंत सर्व नियोजन केलेलं आहे. तरीसुद्धा जर काही अडचण येत असेल तर आता माननीय मंत्री महोदयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने की जे MJPGI आपले रुग्णालय हे रजिस्टर करून घ्यावे आणि आपल्याकडे होणारे ऑपरेशन्स आणि ॲडमिशन्स याच्या माध्यमातून रुग्णालयाला त्या आर्थिक फायदा करून घ्यावा आणि त्या आर्थिक तरतुदीतनं आपण आपल्या रुग्णालयाला येणाऱ्या समस्या सोडवाव्या. इतकं सुंदर नियोजन आरोग्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता ह्या जरी ॲक्टिव्हिटी आपल्या रुग्णालयात सुरू झाल्या तरी कोणत्याही फंडची किंवा आर्थिक कमतरतेची चणचण भासणार नाही आणि सर्व गोष्टी नियोजनाने होतील. सर्व सूचना या बाबतीत आमच्या सविस्तर दिल्या गेलेल्या आहेत. थँक्यू सर. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, इगतपुरी.